राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम चंद्र भगवान की जय हनुमान महाराज की जय एकनाथ महाराज की जय माता की जय। सीता जीव राम जीवन सीता मन राम मनोज्ञ सीता चित्त श्री राम चैतन्य घनानंद घन ये राम चंद्र भगवान की जय। चित्त असणारी सीता चैतन्य रूपाने प्रभू रामचंद्र आहे, मन रूपाने असणार सीता असणारे मन रूपाने असणार प्रभू रामचंद्र आहे. असे एकमेकांमध्ये एक रूपावस्था चित्त आणि चैतन्य, चित्त आणि चैतन्य प्रभू रामचंद्र आणि सीता आहेत. असे एक रूपावस्था देव आणि भक्ती एक रूपामध्ये आहेत. असा प्रभू रामचंद्र आणि सीता माता आहे. सीता धरा श्रीराम धारक सीता चाळण श्रीराम चाळक सीता व्यापक श्रीराम व्यापक सुख संतोष ये आणि सीता ही धरणी आहे आणि त्या धरणीला आधार देण्याचं कार्य प्रभू रामचंद्र आहे. सीता अशा पद्धतीत सर्व काही कार्य करणारा आणि करून घेणारा प्रभू रामचंद्र आहे. सीता क्रिया राम करता सीता भोग्य राम भोगता सीता ज्ञान राम ज्ञाता एकात्मताची प्रीती. आणि या ठिकाणी त्रिपुटी सांगितले ज्ञेय असणारा सीता, ज्ञान असणारा प्रभू रामचंद्र आहे, ध्येय असणारी सीता आहे आणि ध्याता प्रभू रामचंद्र आहे. ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय आता आणि ज्ञान अशा प्रकारची त्रिपुटी. सीता शर्करा राम गोड्य सीता व्यवसाय राम जोडी एकात्मताची आवडी नकळे पुढी श्रुती शास्त्र. आणि ज्याप्रमाणे साखर असणारी सीता आहे, गुळ असणारी सीता पण गोडी प्रभू रामचंद्र आहे, तसं एक रूपावस्था जेथे सीतेची वस्ती घडे राम नाम स्मरती झाले अशा प्रकारची एक रूपावस्था सीता आणि प्रभू रामचंद्र आहे. ये राविन जाणे प्रीत्यानंद ये राविन जाणे न करीती उदक पान ये राविन न खाती पान प्रीत्यानंद ये वाचून पाणी पेत नाहीत, कसल्या गोष्टीचा स्पर्श करीत अशी एक रूपावस्था देव आणि भक्ताची आहे. अशा प्रकारे सीता आणि प्रभू रामचंद्र एक रूपावस्था. ये वेगळे पण होऊ न शक्त्यार दक्षिण अनुमाजी दोघे जण नांदाती पूर्ण पूर्णत्वे. आणि अनुरेणू या ठोकरा तुका आकाश एवढा अनुरेणू एवढ्या अवस्थेमध्ये एक रूप अवस्थेमध्ये आणि राम आणि सीता वावरत आहेत. एकच अवस्था दोघांची. आयसी आयसी अनन्य गतीची राम भोगी सीता सत्य सीतेची आणि आत्म प्रीती श्रीराम मूर्ती उल्हासे. आणि अशा अनन्य अवस्थेमध्ये एक रूप अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता एक रूप अवस्थेमध्ये आहेत आणि एकमेकाचा उपभोग दोघं असणार एकमेकात पाहतात घेतात. सीतेचा भावार्थ संपूर्ण दे कोणी उल्हासे रघुनंदन सीता भाव धरिती गुण प्रीती चतुर्गुण सिलाबी. आणि सीतेचा भाव पाहून आणि एक पट सीतेचे असतात, चार पट असणारा आनंद भाव पूर्णांत करणारे प्रभू रामचंद्र सुद्धा एक रूपावस्थेमध्ये आहे. सीता भाव धरी अधिकाधिक तव तव सिराबी वसंडे सुख कैसी अति प्रीती अलौकिक एका आणि एकमेकांमध्ये एक रूपावस्था कशा पद्धतीने आहे. एक रूपावस्थेमध्ये त्या ठिकाणी ज्याप्रमाणे फूल असणारी सीता आहे सुगंध रूपाने प्रभू रामचंद्र, तशी एक रूपावस्थेमध्ये सीता आणि प्रभू रामचंद्र वावरत आहे. जैसी जासी श्रीराम भक्ती तैसी त्यावरी राम प्रीती हे बोलिले से बहुता ग्रंथी
मीच किती एकनाथ महाराज अनुवाद सांगतात हे सत्य जनो ज्याची प्रभू रामचंद्रावरती आवड आहे तशा प्रकारे देव भक्तावरती सुद्धा प्रेम करतो. हे पुष्कळशात यासाठी जप यासाठी तप ज्याचे हे अमुक ग्रंथ केले मग इतर ग्रंथांनी जे सांगितलं तेच तुम्हाला सारांश या भावार्थ रामायणामध्ये ते सांगतो असं नाथ महाराज सांगतो. जैसा भाव तैसी प्रीती जैसी प्रीती तैसी प्राप्ती जैसी प्रीती तैसी स्थिती हाची प्रभाती मुख्यार्थ अरे जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे कौतुक आहे संगीताचे जशा प्रकारची ज्याची अवस्था असते तशी त्याची व्यवस्था बनते. हे परमार्थार्थ ब्रीद आहे. मग या ब्रीदाला अनुसरून जसं प्रेम तुम्ही देवावर कराल तशा प्रकारचं तुमच्यावर सुद्धा भगवंत प्रेम करतो असं प्रत्यक्ष नाथ महाराज सत्यजना सांगतात. क्रांती राखोनी गुह्यार्थ मुख्यत्वे दावा प्रमार्थ हाची कवित्वाचा निज स्वार्थ येणे रघुनाथ संतुष्ट. अरे खास असतात गुह्य ज्ञान काय आहे जी असणारी भक्ती जशा पद्धतीत तुम्ही प्रभू रामचंद्रावर कराल तशा प्रकारे तुमच्यावर संतुष्ट प्रभू रामचंद्र होईल. हेच गुह्य ज्ञान. इतर संतांनी सांगितलं तेच गुह्य ज्ञान मी तुम्हाला सांगतो असं नाथ महाराज सांगतात. संतुष्ट होती स्वते संतुष्ट होती कोणतं हो एक चान्स मिळाला तुमचा बाबा हे रामशेठ भाऊ तुम्ही बाबा माझ्या लक्षात नाही बरं बाबा नाही वाचायचीच आवड आहे मला पुन्हा हे शेवटच्या पाठीवर हे बसवा लागतात पाच गोव्याला किती गोव्या झाले तर बाबा मला पण त्याच्यामध्ये राहुल हे काय करा तुळशीकडे प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रेणुका माता की जय. ग्रंथी राखो निया भावा गुह्यार्थे मुख्यत्वे दावा परमार्थ हाची कवित्वाचा निजनार्थ येणे रघुनाथ संतुष्ट. असो ऐकणारे सर्व परमार्थ प्रिय रामभक्त यांच्या चरणी नतमस्तक होऊन रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. सेवेला जी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची श्री गुरुचे चरण ते स्मरोनी आता. प्रस्तुत प्रसंगी पवित्र स्थळी पवित्र प्राप्त स्थळी भावार्थ रामायणाचा बालकांडाचा उपसंहार म्हणजे शेवट आहे. आणि रामायणाचा जो असणारा अध्यात्माचा जो असणारा भाग आहे इतकं गुह्य नाथबाबांनी या बालकांडामध्ये एवढं सांगायला अवघड आहे की मग दुसरं कुठलंच रामायणातलं पान इतकं अवघड नाही. कारण वेदांतिक भाषा आहे नाथबाबांची या ठिकाणी खूप गोड आहे. आणि फार या ठिकाणी याचं वर्णन करण्यासाठी फार विद्वत्ता लागते. पण आपली विद्वत्ता तेवढी नाही. अल्प विद्वत्ता आहे ना आपली. आपण जसं जमल असं
पण कसं का व्हायना पण प्रेम असावं, प्रेम आहे आपले म्हणून आपण ते कसं तरी पार पाडतो. पण फार बाबांनी आता गोड सांगितलं, विवेचन गोड केलं, त्यांचं अधिकार आहे. मग या ठिकाणी नाथबाबांनी सांगितलं आहे की हा जो असणारा या ग्रंथाचा जो असणारा मुख्य अर्थ आहे, हा जो असणारा भाव जो आहे, तर हा भाव जो असणारा ज्याने जाणून घेतलेला आहे, ज्याने जाणला तो जे असणारा मुख्य परमार्थ जो असणार आहे, आणि हाच परमार्थ किंवा हा जो असणारा भाव त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. आणि या ठिकाणी नाथबाबाने जे असणाऱ्या गोड शब्दामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. संतुष्ट होती श्रोते, संतुष्ट होती वक्ते, संतुष्ट होती कथा करते. श्रीरामचरित्रे रामायणे. नाथबाबाने या ठिकाणी इतकं गोड वर्णन केलेलं आहे की या वर्णनामुळे किंवा या कवित्वामुळे कोण कोण संतुष्ट झाले? तुम्ही श्रोते मंडळी संतुष्ट झालात. आम्ही जे असणारे वक्तृत्व करणारे किंवा यात सगळेच वक्तृत्व करणारे आहेत, आमचे सगळं बाळ मंडळी हे सुद्धा जे असणार गोड प्रकारचं जे असणार वक्तृत्व त्यांच्याकडे आहे, वक्ते आहेत. श्रोते वक्ते दोन्हीही जे असणारे संतुष्ट झालेले आहेत, ऐकणारे जे असणारे आहेत तेही संतुष्ट झालेत. आणि सर्वांचा जे असणारा उद्धार करण्याची जी असणारी कवित्व कथा जी असणारी आणि ही गोड जी असणारी रामायणाची आहे. रामायण हे जे असणार कसं वागावं हे शिकवतं. मग आमच्या बंधूंनी सांगितलं की जर राजकारण करायचं असेल तर त्या ठिकाणी महाभारत आहे. मरायचं काय शिकवितं तर भागवत शिकवितो. आणि कसं जीवन जगावं ते जे असणार रामायण जे असणार आहे. मग रामायणाची शिकवण आहे. प्रत्येक गोष्टीचा जो असणारा प्रश्नाचं उत्तर रामायणामध्ये सापडलं जातं. का तर संसारामध्ये प्रत्येक पदोपदी पावलोपावली जर या ठिकाणी या ग्रंथाचा आधार घेतला तर संसार हे दुःख मूळ सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी. पण ते संसार जे असणार दुःख मूळ जरी असलं तरी पण या रामायणाचा ज्याने स्वीकार केलेला आहे, ज्याने त्याचा मतितार्थ जाणून घेतलेला आहे आणि त्या रामायणामध्ये शिकवणीनुसार ज्या पावलावर पाऊल टाकून ज्याने आपलं पदक्रमण केलेलं आहे त्याला संसार दुःख मूळ नाही, संसार जे असणारा सुखरूपतेकडे नेणार शिकवण म्हणजे रामायण आहे. म्हणून सगळ्याच अंगाने रामायण गोड आहे असं नाथबाबा सांगू लागलेले आहे. कथा परी सता रामायण पूर्वजवून पूर्वजाचे नवलाव कोणा उदरे नाथबाबाने सांगितलं परिसोत रामायण, कथा परिसोत रामायण. या रामायणाची कथा जर तुम्ही श्रवण केली तर तुमचा उद्धार होईल, यामध्ये कसल्याही प्रकारची शंकाच नाही. तुमचा उद्धार तर होईल, पण मागील अनेक पिढ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य या भावार्थ रामायणामध्ये आहे किंवा रामनामामध्ये आहे. एवढं रामनाम जे असणार गोड आहे, एवढ्या नामामध्ये जे असणारी पवित्रता आहे, ताकद आहे. आणि हे नाम उच्चारण्यासाठी काळ वेळ कुठल्याही प्रकारचा लागत नाही. कशाही अवस्थेमध्ये नामस्मरण करता येतं. म्हणून नाथदादांनी सांगितलं उद्धार तुमचाच नाही, उद्धार रामायणाने या त्रिजगतामध्ये जेवढे आहेत त्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य या रामायण ग्रंथामध्ये आहे. एवढी गोड कथा नाथबाबाने या ठिकाणी आपल्यासाठी श्रीराम कथेची नवाळी हे सदा शिवाची जपमाळी मन कर्णिका अंतकाळी जरे आकर्ण मुळी ते ब्रह्मा राम तुझी सदाशिव भजन करी महादेव.
देवा एवढं जे असणारं राम नाम जे असणारं गोड आहे, एवढी रामनामाची किंवा या रामायणाची नवाळी म्हणजे नवाबी आहे, एवढी ख्याती आहे. जो जे असणारा सगळ्या जगाचा जो असणारा मालक आहे भगवान शंकर आहे. आणि तो भगवान शंकर सुद्धा जे असणारा अहो रात्र जे असणार राम नामाचं स्मरण जे असणार ज्यांच्या मुखामध्ये आहे, आणि त्या ठिकाणी जे असणारे मनकर्णिका जे असणारे सगळं तीर्थ जे असणारे या ठिकाणी जे असणारे सद्भक्ताच्या किंवा या नामाचे जो नामाचा धारक आहे आणि त्याच्याजवळ सर्व तीर्थ जे असणारे अवरात्र तिष्ठत असतात किंवा तीर्थ व्हावया पुनीत व्हावया येते. मग त्या ठिकाणी जे असणार एवढं जे असणार हे रामनाम रामायण कथा गोड आहे, पण ती ऐकली श्रवण केली पाहिजे. सर्व मनाचे जे असणारे सर्वांगाचे कान करून ती कथा जी असणारे ऐकली पाहिजे, श्रवण केली पाहिजे, कानाने जे असणारा हृदयामध्ये घुसवली पाहिजे आणि तिचा जो असणारा चिंतन मनन केलं पाहिजे आणि मनन करून जी असणारी ती साठवली पाहिजे. त्यावेळेस ही अवस्था निर्माण होईल आणि तुम्हाला सगळ्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य एकट्या जे असणाऱ्या या रामनामामध्ये जे असणार आहे. सावधान करणे निज नामना तेची मन कर्णिका सत्य जाना आदरे परी सता रामायणा ते तारक पूर्ण ब्रह्मे. आणि मग या ठिकाणी जे असणार नाथ महाराजांनी जे असणार सगळ्यांना जे असणार सावध केलं. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आणि मग या ठिकाणी जे असणार तुकाराम महाराजांनी सुद्धा सावधान केलं, सावध केलं आणि सावध करून जे असणार प्रत्येकाला जे असणार सन्मार्गाला लावण्याचं काम जे असणार केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा जे असणार सावधानतेने जे असणार तुम्ही नामस्मरण करा, कथा जी असणारी श्रवण करा. त्या ठिकाणी सर्व जे असणारे तीर्थ तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तेवढ्या तीर्थाच्या जे असणार स्नानाची पुण्याई या ठिकाणी जे असणार कारण त्रिवेणी संगमी जे असणार सर्व जे असणार नाम देव आणि भक्त हा जो असणारा त्रिवेणीचा संगम या ठिकाणी जे असणार झालेला आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं की ही कथा कशी आहे, श्रेष्ठ आहे. सर्व साधनाचं जे असणार सार मग रामायण जे असणार आहे राम नाम आहे. अदरे राम कथा श्रवण ते तारक ब्रह्म रामायण काशी मन कर्णिका आपण हात जोडून उभ्या तिथे. ही जी असणारी नाम ओघ जे असणारा गंगा आहे आणि मग ही राम नाम जे असणारी गंगा ती कशी आदराने जे असणार, कारण आदरयुक्त श्रवण केलं पाहिजे. श्रवण करीत असताना सर्वांगाचे कान कसून, कारण त्या ठिकाणचा जो असणारा भाव जो असतो आपल्या अंतःकरणात आहे तो भाव सात्विक असला पाहिजे. आणि सात्विक अंतःकरणाने कथा श्रवण केल्याच्या नंतर ती जी असणारी आपल्या मनाला जी असणारी तृप्ती देत असते. आणि मग ती तृप्ती जी असणारी त्याच श्रवणाचं फळ सांगितलेलं आहे नाथ बाबाने की जी असणारी ती काशी तीर्थावरली जी असणारी मनकर्णिका आहे ती स्वतः जी असणारी आणि तुमच्या जवळ येईल, दर्शन देईल आणि तिच्या स्नानाचं जे सामर्थ्य आहे, पवित्रता तिच्यामध्ये जे आहे, या नामस्नानाने किंवा नामस्मरणाच्या पुण्याईने जे असणार ते तुम्हाला प्राप्त होण्याचं सद्भाग्य श्रवण केल्याने होईल. पण ते श्रवण श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलं पाहिजे. एवढं जे असणार गोड ही कथा आहे आणि ती कथा गोड भाव श्रद्धा ठेवून जर श्रवण केली तर त्याचं फळ जे असणार सामर्थ्य नक्की प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या लागी राम कथे पासी तिने ते तिष्ठती अहरणीसी चारी मुक्ती होती दासी कथा उल्लासी परमानंदे. श्री राम जय राम जय राम. मग कथा जी असणारी कशी श्रद्धायुक्त अंतःकरणाने ज्या वेळेस जे असणार आपण ते ऐकतो पण मग त्याच वेळेस जे असणारा ते तीर्थ जे असणारे
पुनीत होण्यासाठी, कारण तीर्थ जे असणारे प्रत्येक त्या तीर्थामध्ये आपण सगळ्यांनी स्नान केल्यामुळे तीर्थाला जी असणारी मलिनता येत असती आणि मग ती मलिनता घालविण्यासाठी तीर्थ या कथेच्या ठिकाणी जे असणारे जे भगवत भक्त आहेत, कथा ऐकणारे किंवा नामाचे जे धारक आहेत, त्या नामधारकाच्या चरणाशी जे असणारे येऊन पुनीत होत असतात. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं की कथा एवढी पवित्र आणि गोड आहे. या कथा श्रवण केल्याचा जी सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्याने ती जी असणारी सर्व तीर्थ तुमच्या पायाजवळ येऊन पुनीत होण्याचं सामर्थ्य जे असणार या रामकथा श्रवण केल्याचं जे असणारं सामर्थ्य निर्माण होत आहे. कथ रामायणी आगाध पदोपदी प्रमानंद श्रवण वोसन आनंद निजात्मबोध श्रीरामे श्रीराम जय राम जय राम. मग ही जी असणारे कथा श्रवण केल्याच्या नंतर एकाग्र चित्ताने सात्विक भाव अंतःकरणाने जर ही राम कथा जर आपण श्रवण केली तर त्या ठिकाणी जे असणाऱ्या आपले सर्व जे असणारे त्रिविध ताप जे असणारं नाहीसे करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. आणि त्याचा जो असणारा आनंद, स्वानंद जो असणारा, स्वानंद म्हणजे स्वतःच्या अंतःकरणातून मिळालेला जो आनंद आहे त्याला स्वानंद म्हणतात. आनंद, स्वानंद, परमानंद. आणि मग हा स्वानंद सांगितलेला आहे. स्वानुभूतीतून जे असणारा निर्माण झालेला आनंद आणि त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. एवढं जे असणारं गोड आणि जे असणारी रामकथा आहे. रामायणाच्या निज कीर्ती सुखे शिवाधिक डुल्लती तेने पावन त्रिजगती कथा श्रवणार्थी श्रीरामे जय राम श्रीराम जय राम. मग या ठिकाणी जे असणार या रामकथेची जी असणारी कीर्ती एवढी महान आहे आणि ती श्रवण केल्याच्या, कथा श्रवण केल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचा जे असणार क्लेश त्या ठिकाणी राहत नाही आणि परमानंदाची प्राप्ती जी असणारी निर्माण होत असते. आणि प्रभू रामचंद्र जे असणारे प्रब्रह्म जे असणारे आहेत आणि त्यांच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे किंवा त्यांच्या कथेमध्ये जेवढी शक्ती आहे की तो जे असणारा परमानंद आणि प्राप्त होण्याचं सामर्थ्य आणि या रामकथेमध्ये आहे. या परी अयोध्ये प्रती सीतेचे अनन्य प्रीती वसता झाला रघुपती झाली समाप्ती बालकांना श्रीराम जय राम जय जय राम. मग या ठिकाणी जे असणारा बालकांडामध्ये जे असणारा पहिल्यापासून जे असणारा प्रभू रामचंद्राचा जन्म, प्रभू रामचंद्र जे असणारा विद्याभ्यास, प्रभू रामचंद्र जे असणारा विश्वामित्र ऋषीचा जे असणारा याग संपादन करण्यासाठी गेले, तिथून जे असणारा मिथिला नगरीला गेले, एवढं सगळं करून सीतेला परनिलं. सीतेला पररून जे असणार सीते सहित प्रभू रामचंद्र अविद्येमध्ये आले. अविद्यामध्ये आल्यावर सर्व अविद्यावासियांना आनंद प्राप्त झाला. एवढं जे असणार गोड कथा आणि या ठिकाणी नाथबाबा म्हणले सांगितलेले आहे. आणि या ठिकाणी या बालकांडाचा समारोप आणि मी केलेला आहे असे नाथबाबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाबा हातातच नाही घ्यावा. माईक काढून आणि तुम्ही थोडा आवाज घेतला आपल्याला ऑपरेशन झालेलं असते ते बोलण्यामुळे थोडस घेवत असते. थोडं तुम्ही स्लो मध्ये बोला. तुम्ही बोलू बी जास्त तुम्ही आढळले की नाही. तुम्हाला ते दोन शब्दात सांगायचं तुमच्या प्रकृतीमुळे आपलं थोडं स्वास्थ्य
प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। ब्रह्म एकनाथ महाराज की जय। राम की जय। या परी अयोध्ये प्रती सीतेचे अनन्य प्रीती वसता झाला रघुपती झाले समाप्ती बाळकांडा। प्रभु रामचंद्र भगवान की जय। हनुमान महाराज की जय। माता की जय। आणि त्यांच्या पुढे सांगला मी एक रांगड्याचा प्रेमाला भजनाला काढला प्रेम आहे त्यांचं प्रेम आहे तुमचं प्रेम आहे सगळ्याचं प्रमाण बोलले राम आहे आणि त्यावेळेस असतं रामचंद्र नाही तेव्हा पुन्हा पुढच्या कानाला खायचं कारण सगळ्याचं मग करता येते वाटता येते परिस्थिती आणि त्यावेळेस असताना रामचंद्र अयोध्येमध्ये आल्यानंतर राजा दशरथानं कौशल्यानं सुमित्रा मातेलानं जिकडे तिकडे चौकडे आनंदी आनंद घडे असं आनंद असताना सगळ्याला झाला जोडला झाला आणि सगळे अयोध्येला झाला रामचंद्र राजावर बसण्यासाठी अयोध्येत चारी नवरे घेऊन आणि स्वतः प्रभू रामचंद्र आनंदाने कळत आले ती पुढची कथा आहे। वश करुणी वैराग्य वितंड साधिले ब्रह्मज्ञान अखंड ऐक्यानो निपिंड ब्रह्मांड बाळकांड संपविले। प्रभू रामचंद्रांनी आपल्या गुरु श्री गुरु सारखं तुम्ही बोलायचं तर मला म्हणतो बोलायचं तुम्ही बोलायचं तर हा नव्हे केल्याचा आणि म्हणून आणि म्हणून त्या ठिकाणी श्रीगुरूंच्या अध्ययन करून विष्णुगुरूकडून रामाने अध्ययन करून जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांडातलं सगळं साधन केलं आणि त्यांना काही जगाची गरज केला अभ्यास करण्याची गरज नव्हती त्यांना ज्ञान होतं सगळं तरी असताना जगाने येण्या पुढं अभ्यास करायच्यासाठी त्यांनी गुरुकडून अध्ययन केलं आणि ब्रह्मांडातलं सगळं सोडून काढलं पुढं काय केलं साधिली शास्त्रास्त्र विद्या उदंड गुरुयाग सिद्धीनेला प्रचंड झाडोनी अहल्या पाप भांड बाळकांड संपविले। रामचंद्राने या बाळकांडात काय केलं पहिल्यांदा आपल्या गुरुचा यज्ञ शास्त्र म्हणजे ईश्वराचा यज्ञ केला आपल्या गुरुचं अनुकरण केलं गुरुकडून विद्या घेतली वैष्णव गुरुकडून आणि असताना बऱ्याच जणांचं धर्माचं पालन पाठण साठिका सुभाऊ केली लोखंड राजाला देऊनी उदंड मारीचाचे ठेचून तोडे बाळकांड संपविले। साठिकेची मारीच किती कोस 450 कोस आणि ते स्वभाव होता का त्याला लोखंड केलं आणि 4.5 कोस कशामुळे ओढला तर त्याला मारायच होते पण पुढे होता पुढे काही करण होतं याच्यासाठी त्याला 450 कोस ओढलं बिगर लोकांचा मान मारला त्याला रामाने कीर्ती केली अयोध्येला नुसती धूळ केली नाही वाटून बघायला दगडाची आणि असा प्रकर्म असा पोवाडा या रामचंद्राने अयोध्येत केला। भंगोनी शिवाचे कोदंड सीता संशया देवो निदंड अहम रावणाचे काळे तोंड करुणी बाळकांड संपविले। आणि असताना जो हमेशा करता सीता मातेला थोडासा समस्या झाला होता एक प्रकारचा रावणालाही घमेंड अहा रावण हे रावण नवटुणे आणि जो सीतेला संशय कोण झाला होता जगामध्ये जेवढे विषय का काम सहन करते म्हणजे ते माती आई असो बहीण असो आणि कसं खूप श्वासासाठी असो भुकीसाठी असो पण सगळं सहन करते काम सहन करते कोण बोललं ते सहन करते संशय निर्माण झालं म्हणून संशयावर म्हणून संशय म्हणतो आणि नाही हा माता सीतेला लक्ष्मी मातेचा संशय आला रामचंद्र तर एक वाणी एक वचन एक पत्नी आणि इतर तर बाणवासी देवघरात
सीता दुसरीच लक्ष्मी प्रगट झाली ही रामाला पहिली असून दुसरी माझे काय हे कुणी असतं हे माझ्या जवळ कोणी गेलं नाही सगळ्याच्या संशय लागतो म्हणजे दुसरी पत्नी कोणती स्त्री आख्या लेकराचा त्रास सहन करेल आख्या उन्हाळ्याचा वनवास सहन करेल पण दुसरी स्त्री पत्नी सहन करू शकत नाहीये हे निर्णय कोणी नाता त्याला वाटा परशुराम प्रताप प्रचंड तो करुणी खंड विखंड विष्णू चापाचे दमोनी बंडे बाळकांड संपविले परशुरामाच्या हातातलं जे धनुष्य होतं त्याची कीर्ती महान होती तिने तळात पसरवली होती रामचंद्राने सीतेला जेव्हा स्मरण आले समजून आले तेव्हा दोन तुकडे केले त्याला बक्षीस म्हणून या परशुरामाने असताना एक असं विष्णू धनुष्य दिलं तिन्ही म्हणून दिलं आणि लहान थोड असताना यामध्ये पूर्णच म्हणता येत नाही राम लहान परशुराम मोठा किंवा असं विष्णू बारीक असं म्हणताच येत नाही इथं जेवढे महाराज झाले का त्यांना सुद्धा म्हणता येत नाही त्याला सुद्धा बारीक मोठा म्हणता येत नाही एका बाजारामध्ये सहज याचं विंचू विकायला आणले विंचू विकायला आणले त्याची प्रत्येकाची किंमत सारखी ठेवली प्रत्येकाची किंमत 500 रुपये इंचाची आणि त्यावेळेस असं बारीक असून मोठा एक फार प्रत्येक इंचाची किंमत सारखी कशी काय ते म्हणलं या बारकाला वाचू नाही त्या महाराजांना वाचू नाही तर कोणी बी सांगू सगळ्यांनी सारखं सांगितलं म्हणून देव मोरे आले त्यांच्या लक्षात आलं नाही आणि म्हणून असताना देव मोरे आले मग कुणी असो कशामुळे सगळ्यांना सारखं सांगितलं कोण कमी जास्त सगळ्यांना गोड वाचलं म्हणून असताना याच्यासाठी केलं होतं शेवटचा दिवस कानाचा वाद नाही पुढं रामायणाचं पुढं म्हणून या परी संपले बाळकांड पुढे राम प्रताप प्रचंड राक्षस वधीचे 3 वितंड ते कांडे कांड अवधारा आता तुम्ही सगळ्यांना असताना बाळकान ऐकले संपूर्ण ऐकले आणि ते संपवणार की नाही आणि हे संपवण्यासाठी 3 वर्ष झालं त्याच्यासाठी साठा असेल आणि त्यासाठी असताना हा बाळकण आता संपलं पण आता गोड रम्य मनाला रमून घेणार जीवाचे आवडीचं जीवनाचे व्याख्या कमी करणार जीवनाच्या अनेक असणारा जो त्रास आहे तो कमी करणारा गोड रम्य रामायणे ऐकायचे एक जनार्दना शरण कथा रम्य रामायण झाले बाळकांड संपूर्ण कृपा पूर्ण संतांची कृपा कुणाची माऊलीची कृपा म्हणून मी वाचलो नाहीतर आमचं तदन ब्रह्म होत आलं होतं पण कसं काय ना मजवारी कृपा भगवंतांची आणि त्याची कृपा होती संतांची होती भगवंताची होती आणि या रामाची होती तेव्हा तुमची होती का नव्हती तुम्हाला सांगतो ना मी सांगितलं आम्हाला ह्यांच्याकडे जाऊ नको म्हणून हे देवाला भगवान करता आम्हाला जमते पण महाराज देवाची कृपा सगळ्यावरच आहे ह्या विश्वाची माझे विश्वास असताना खरे ते देवाची कृपा असं देवच असताना एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी असताना सेवा जातात मी माझ्याकडे सेवा जातो असं ते माझ्या पगार टाका जाता जाता थोडं सोडतो असं घातून पण आम्ही तुमचा संत कृपा परिपूर्ण अगाध कथा रामायण हे मी वदावयाती दीन श्री जनार्दन स्वयंवदरी आणि संत कृपा हे रामायण असताना संताचीच कृपा लोकमान्याचीच कृपा या लेकरावर झाली आणि लेकर आम्ही नसताना रामायण चालू ठेवू लागले म्हणून मला वाटतं आता का नाही या लेकरांनीच रामायण सांगितलं ठरवतो कारण का मी आला एक मागला आणि म्हणून माझीचे मला नाही तुमचं काम आहे ते शेवटची तुम्हाला बाजूला निघायचे काय एकतरी वाचावी तुमच्या मानाची ही तर शेवटची माणूस मी सोये श्रीरामची ग्रंथ कथिता श्रीरामची ग्रंथ करता
श्रीराम ग्रंथ लिहविता वदनी वदविता श्रीराम. महाराज हे माझं नाहीये, तर ग्रंथ करते सांगतात. कारण वदनी वदविता श्रीराम आहे. वृक्षाचे पाणी हाली जायची राहिली आमता. वृक्षाचं पान जर भगवंताच्या सदस्य हालत नसेल तर हा ग्रंथ केला कोणी? श्री गुरुने आशीर्वाद दिला ग्रंथ करते. एकनाथ महाराजांनी म्हणा, गौरव काकाने म्हणा, हा गुरुच्या आशीर्वादामुळेच मला झाला. आणि श्री गुरुची आज या जागेची महिमा गोकुळ राम आहे. मला वाटतं अयोध्येतला असताना काही का असताना भाग मला दिसू लागला. कशामुळं या रामायण रूपी घडले म्हणून. एका जनार्दन शरण या परी श्रीराम आपण कथा करवी रामायण केले संपूर्ण बालकांड. एवढं असं गोड असेल, चांगलं असेल, ते असताना शिवगुरूचं असेल, बाळकांड असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत असताना गुरुच्या आशीर्वाद श्री गुरु सारखा त्यांच्याच आशीर्वादानं असणारा हे कांड बाळकांड ते तुमच्या समोर मांडलं. आणि त्याच्यात काय असताना उन्हा असेल ते बी असताना माझ्या पदरचं चांगलं असेल ते श्रीगुरूचं असं असताना जनार्दन सोडणे जनार्दन असं असताना त्या ठिकाणी स्वस्ती श्री रामायणे बालकांडे कार्तिकाय श्रीराम जानकी अयोध्य प्रवेशो नाम सप्तविंश